मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. पवित्र पोर्टल बाबतीत आपण ज्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत त्या जाहिरातींचा ओघ आता सुरू झालेला आहे. कारण या अगोदरच शिक्षण आयुक्त यांनी 15 जानेवारी पर्यंत सर्व शैक्षणिक संस्था यांना जाहिराती टाकण्याचं आवाहन केलं होतं. पण मध्यंतरीच्या काळामध्ये काही सुटी आली आणि सुटी आल्यामुळे आता ह्या ज्या जाहिराती आहेत त्यांनी त्याची डेट वाढवून आजपर्यंत म्हणजे 22 जानेवारी पर्यंत डेट वाढवून दिलेली आहे. त्या आव्हानानुसार ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत, काही टप्पा अनुदानावर शैक्षणिक संस्था आहेत, ज्या खाजगी शैक्षणिक संस्था आहेत, त्या जाहिराती पवित्र पोर्टलवर त्यांनी टाकण्यासाठी आता सुरुवात केलेली आहे. अशाच काही जाहिराती आपल्या हाती आलेल्या आहेत आणि आज आपल्याला या जाहिरातीवर चर्चा करायची आहे. एक समजा काही वेळातच मी या स्क्रीनवर ह्या जाहिराती शेअर करणार आहे आणि त्या शेअर केल्यानंतर आपल्याला त्या जाहिरातीचं रीडिंग करून त्यांचं अंडरस्टँडिंग करायचं आहे. म्हणजे त्या ज्या पद आहेत त्या जाहिरातीमध्ये दिलेले आहेत, त्याच्यामध्ये जो प्रवर्ग दिलेला आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये माध्यम दिलेलं असते, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्या गटाच्या आहेत, त्याची शैक्षणिक आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन्स काय पाहिजे आणि कशा प्रकारे आपण अर्ज करायचा यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे. आणि ह्या सगळ्या जाहिराती ज्या आहेत ना, ह्या खाजगी अनुदान प्राप्त मित्र शैक्षणिक संस्थेच्या आहेत. आणि याचं कसं आहे, यांनी विदाऊट इंटरव्ह्यूचा विकल्प घेतला की इंटरव्ह्यूचा विकल्प घेतला हे तुम्हाला जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तुमच्या पवित्र पोर्टलवर तेव्हाच तुमच्या लक्षात येणार आहे. तर ह्या जाहिराती मी आता आपल्या स्क्रीनवर शेअर करतो. ज्या जाहिराती माझ्याकडे आलेल्या आहेत त्या जाहिरातीवर आज आपल्याला चर्चा करायची आहे. त्या जाहिराती आज आपल्याला बघायच्या आहेत की त्याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाचे त्यांना जे काही आहेत ते शिक्षक उमेदवार पाहिजेत ते आपल्याला बघायचं आहे. बघा आता या स्क्रीनवर मी जाहिराती शेअर केलेल्या आहेत. बघा ही पहिली संस्था जी आहे ती पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात आहे. संस्थेचे नाव आहे वर्णे ग्राम विकास मंडळ मुंबई संचालित श्री काळ भैरव विद्यालय वर्णे तालुका जिल्हा सातारा या मराठी माध्यमाच्या माध्यमिक विद्यालयात पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने खालील प्रमाणे शिक्षक नेमणे आहेत. आणि इथे यांनी अनुक्रमांक दिलाय, विभाग दिलेला आहे, माध्यम, विषय, शैक्षणिक व्यावसायिक अर्हता दिलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी टीईटी ऑब्लिक सीटीईटी पदसंख्या आणि मानधन दिलेलं आहे. आता माध्यमिक विभाग याच्यासाठी 7वी ते 8वी अनुदानित आहे यांचं असं म्हणणं आहे. 100% अनुदानित आहे. शिकवण ही जी शाळा आहे ही मराठी माध्यमाची शाळा आहे. विषय भाषा म्हणजे हिंदी विषयाचा उमेदवार त्यांना पाहिजे आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्र BA डीएड किंवा BA बीएड सुद्धा त्यांना चालते. टीईटी सीटीईटी टीईटी पेपर 2 एनी सब्जेक्ट, सीटीईटी पेपर 2 एनी सब्जेक्ट. इथं ऑब्लिक दिलेलं आहे और आहे याच्यामध्ये. पदसंख्या 1 आहे आणि इकडे मानधन त्यांनी दिलेलं आहे 16,000. त्यानंतर पुन्हा लँग्वेजची दुसरी जागा त्यांनी दिलेली आहे ती त्यानंतर दुसरी जागा त्यांनी दिलेली आहे ती 6 ते 8 साठीच आहे. मराठी माध्यमाची आहे पण गणित विषय शिकवायला पाहिजे त्यांना. आणि गणित विषय शिकवण्यासाठी BSc डीएड और BSc बीएड असं त्यांनी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे. टीईटी पेपर 2 मॅथ आणि सायन्स मध्ये पास पाहिजे किंवा सीटीईटी पेपर 2 मॅथ आणि सायन्स मध्ये पास असायला पाहिजे. पदाची संख्या 1 आहे आणि इथं 16,000 मानधन आहे कारण ही पूर्ण अनुदानित शैक्षणिक संस्था आहे. त्यानंतर पुढची त्यांची जी जागा आहे ती माध्यमिक विभागासाठी आहे. 9वी ते 10वी साठी त्यांनी काढलेली आहे. याचं माध्यम सुद्धा मराठी आहे आणि भाषा विषय म्हणजे मराठी विषय शिकवण्यासाठी त्यांना BA बीएड पाहिजे. आणि इथं टीईटी सीटीईटी डॅश दिलेलं आहे त्यांनी. पदसंख्या 1 आणि याचं जे मानधन दिलेलं आहे इथं ते 18,000 रुपये त्यांनी मानधन दिलेलं आहे. आणि पुढे त्यांनी असं दिलंय की रिक्त पदे आरक्षण अनुसूचित जातीसाठी 1 आहे, इतर मागासवर्गीय 1, EWS 1 आणि पुढे ज्या आपल्या कॉमन सूचना असतात त्या सूचना त्यांनी दिलेल्या आहे. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 स्टॅट प्रविष्ट झालेल्या उमेदवारापैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतात. 2 इच्छुक व अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावे. प्रत्यक्ष संस्थेकडे कोणीही अर्ज करू नये. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक हे दिलेले आहेत त्यांनी, हे आपण वाचायला पाहिजे.
आणि ही जी जाहिरात आहे ही 15/1/2024 आहे मित्र, हे लक्षात घ्या. अशा प्रकारच्या ह्या ज्या जाहिराती आहेत ह्या या पवित्र पोर्टलवर आता सुरू झालेल्या आहेत. पुढची जाहिरात आपल्याला बघायची आहे. पुढची जाहिरात आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण सेवक भरती जाहिरात आहे. संस्थेचे नाव आहे कोयना एज्युकेशन सोसायटी तळदेव, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा. संचालित मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षण सेवक नेमणे आहेत. इथं विभाग दिला आहे 6 ते 8 माध्यमिक विभाग आहे हा. वेतन त्यांनी दिलेलं आहे 16,000. त्याच्यानंतर अनुदानाचा प्रकार दिलेला आहे अनुदानित आहे, काही पण अनुदानित आहे दोन्ही. एक आहे मराठी, ही सेमी इंग्लिश साठी विज्ञान 4 पदे आहेत आणि गणित 1 पद आहेत. म्हणजे यांच्याकडे मराठी मीडियम आहे आणि सेमी इंग्लिश आहे. सेमी इंग्लिश मध्ये गणित आणि विज्ञान हे इंग्रजी माध्यमामधून शिकावं लागणार आहे. तर त्यासाठी विज्ञानाचे 4 पदे आहेत आणि गणिताचं 1 पद आहे. असे एकूण रिक्त 5 पद आहेत. त्याच्यानंतर मराठी माध्यमासाठी इंग्रजी 1 पद आहे, हिंदी 1 पद आहे, समाजशास्त्र 1 पद आहे, असे एकूण 3 पद आहेत. तर हे 6वी ते 8वी साठी आहे. म्हणजे विज्ञान असेल तर बीएससी बायोलॉजी डीएड और बीएससी बायोलॉजी डीएड बीएड चालली. गणित साठी बीएससी मॅथ डीएड और बीएससी मॅथ बीएड चालणार आहे. इंग्रजीसाठी बीए डीएड और बीए बीएड, पण बीए ला इंग्रजी विषय असायला पाहिजे. असंच हिंदीसाठी आहे आणि समाजशास्त्रासाठी आहे. 9वी ते 10वी साठी म्हणजे माध्यमिक विभाग आहे. माध्यमिक विभागाचं जे काही तुमचं वेतन राहणार आहे शिक्षण सेवकाचं ते 18,000 राहणार आहे. अनुदानित आहेत दोन्ही हे. त्याच्यानंतर मराठी आहे आणि इथं मराठी सेमी आहे ऑब्लिक. विज्ञानाचे 4 पद आहेत आणि गणिताचे 2 पद आहेत. तर विज्ञानाचे 4 पद जर आहेत तर मग बीएससी बायो बीएड आणि गणिताचे 2 पद आहेत तर बीएससी मॅथ बीएड वाले इथं अप्लाय करू शकतात. असे एकूण 6 पद आहेत. त्याच्यानंतर इथं मराठीच माध्यम आहे. हिंदीसाठी 1 पद आहे आणि इंग्रजीसाठी 1 पद आहे. म्हणजे बीए बीएड, बीए ला हिंदी असायला पाहिजे आणि बीए बीएड बीए ला इंग्रजी विषय असायला पाहिजे, असे 2 पद आहेत. आणि एकूण पदाची संख्या या संस्थेमध्ये 16 पद मित्र रिक्त आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यांनी आरक्षणाचा प्रवर्ग दिला आहे. अनुसूचित जाती महिलांसाठी 1 आहे. माजी सैनिक अंशकालीन समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 1 पद आहे आणि एकूण पदे 2 आहेत. अज अनुसूचित जाती त्याच्यासाठी 1 आहे महिला, माजी सैनिक 0 आहे, अंशकालीन नाही आहे, समांतर आरक्षण 1 आहे आणि एकूण 2 पद आहेत. विजा अ त्याच्यासाठी महिला 1 आहे, त्याच्यानंतर समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 1 आहे, एकूण 2 पदे आहेत. इतर मागासवर्गीयचं महिला 1 आहे, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 1 पद आहे, एकूण पदे 2 आहेत. त्यानंतर ईडब्ल्यूएस 1 पद आहे आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 1 पद आहे, एकूण 2 पद आहेत. आणि खुल्ला प्रवर्गासाठी 2 महिलांसाठी आहे, 1 माजी सैनिक आहे, 1 अंशकालीन आहे, 2 समांतर आरक्षणा व्यतिरिक्त आहे, एकूण 6 पद आहेत. तर अशी एकूण 16 पदाची या संस्थेची जाहिरात आलेली आहे. आणि ह्या ज्या सूचना आहेत ह्या सूचना आता मी वाचत नाही, ह्या सर्वसाधारण सूचना सगळ्याच जाहिरातीमध्ये कॉमन आहेत. त्या तुम्ही एकदा जरी वाचल्या तरी तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर पुढली जाहिरात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात आहे. संस्थेचे नाव आहे खंडाळा विभाग शिक्षण समिती, खंडाळा तालुका, खंडाळा जिल्हा सातारा. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पवित्र पोर्टल प्रणाली मार्फत ऑनलाईन पद्धतीने खालील प्रमाणे शिक्षण सेवक पदे नेमणे आहेत. विभाग आहे माध्यमिक, इयत्ता 5वी करता वेतन श्री व मानधन 16,000 आहे. अनुदानाचा प्रकार अनुदानित आहे. सर्व विषय 3 पदे आणि माध्यम मराठी आहे. एकूण पदसंख्या 3, म्हणजेच 5वी साठी असल्यामुळे इथं HSC डीएड हे लोक सर्व विषयाचे जे आहेत ते अप्लाय करू शकतात. माध्यमिक विभाग 6वी ते 8वी मानधन 16,000 आहे, अनुदानित आहे. इथे इंग्रजीचे 3 पद आहेत, मराठीचे 2 पद आहेत, हिंदीचं 1 पद आहे, समाजशास्त्राचं 1 पद आहे, गणिताचे 2 पद आहेत, विज्ञानाचे 2 पद आहेत आणि शिकवण्याचं माध्यम मराठी आहे. असे एकूण 11 पदे आहेत. हे तुम्ही समजून घ्यायला. इंग्रजीचे 3 पद आहेत म्हणजे याला बीए बीएड पाहिजे आणि बीए ला इंग्रजी असायला पाहिजे. गणिताचे 2 पद आहेत म्हणजे बीएससी मॅथ बीएड पाहिजे. अशा या प्रकारची पद आहेत इथं. त्याच्यानंतर माध्यमिक इयत्ता 9वी ते इयत्ता 10वी करता इथं 18,000 हे राहणार आहे शिक्षण सेवकाचं मानधन. अनुदानित आहे. गणित 1 पद आहे, विज्ञान 1 पद आहे, मराठी माध्यमातून शिकावं लागेल. एकूण 2 पदे आहेत म्हणजे बीएससी मॅथ बीएड, बीएससी बायोलॉजी बीएड. त्याच्यानंतर पुढे माध्यमिक इयत्ता 9वी ते 10वी करता
त्यांनी इथं दिलेलं आहे हे 38,600 हे याचं दिलं स्केल दिलं आहे. याच्यामध्ये अंशतः अनुदानित 60% आहे. म्हणजे ही जी जागा आहे ही 60% अनुदानावर आहे. याच्यामध्ये गणिताचं एक पद आहे, इंग्रजीचं एक पद आहे आणि समाजशास्त्राचं एक पद आहे, मराठी माध्यम आहे आणि 3 पदे आहेत. त्यानंतर उच्च माध्यमिक विभाग आहे, म्हणजे आता 11वी ते 12वी हे इथं त्यांनी मॅट्रिक्स टेबल मधलं हे दिलेले आहे, लेवल दिलेली आहे. या 16 नुसार त्याचं बेसिक राहणार आहे, पण सध्या त्याला 20%च अनुदान आहे. भौतिकशास्त्राचं एक पद आहे, रसायनशास्त्राचं एक पद आहे, इंग्रजी मधनं शिकवावं लागणार आहे, असे 2 पद आहेत. भौतिकशास्त्र MSc फिजिक्स BEd, रसायनशास्त्र MSc केमिस्ट्री BEd. एकूण पदाची संख्या या संस्थेमध्ये मित्र 21 आहे. त्यांनी आरक्षण दिलेलं आहे. अजा 2 माजी महिलांसाठी 2 आहेत, माजी सैनिकासाठी 1 आहे, अंशकालीन 1 आहे, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त उर्वरित पदे 3 आहेत, एकूण 7 पद आहेत. विजा अ महिला 0 आहे, माजी सैनिक नील, अंशकालीन नील आहे, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 1 आहे आणि एकूण पदे 1 आहे. भज ब समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 1 पद आहे. त्यानंतर विमा प्र विशेष मागास प्रवर्ग समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 1 पद आहे. त्याच्यानंतर बघा EWS महिलांसाठी राखीव 1 आणि 1 समांतर आरक्षणा व्यतिरिक्त आहे, असे एकूण 2 पद आहेत. खुल्ला प्रवर्गाच्या महिला 3, माजी सैनिक 1, अंशकालीन 1, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 4, एकूण 9 पद आहेत आणि एकूण पदाची संख्या इथं 21 आहे. बाकी इथे ह्या कॉमन ज्या काही असतात त्यांच्या सूचना, त्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. नेक्स्ट पुढली जाहिरात बघायची आपल्याला. पुढली जाहिरात आहे हुतात्मा मंडळ वडगाव जयस्वाल संचलित जयराम स्वामी विद्या मंदिर वडगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण सेवक भरतीची जाहिरात दिलेली आहे. संस्थेचे नाव आहे हुतात्मा मंडळ वडगाव, तालुका खटाव, संचालित मराठी माध्यमाच्या जयराम स्वामी विद्या मंदिर वडगाव मध्ये पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षण सेवक नेमणे आहेत. पहिला जे आहे ते प्राथमिक विभाग आहे, अनुदानित आहे, इयत्ता 5वी साठी आहे, माध्यम आहे मराठी, मराठी माध्यमाची शाळा आहे, शैक्षणिक अर्हता HSC DED आहे, सर्व विषय शिकवायचे आहेत, पदसंख्या 2 आहे आणि वेतन दिलेलं आहे 16,000. उच्च प्राथमिक विभाग अनुदानित 6वी ते 8वी साठी माध्यम मराठी माध्यमाची शाळा आहे, BA DED पाहिजे यांना, मराठी विषय शिकवायचा आहे आणि 1 पद आहे 16,000. उच्च प्राथमिक विभाग अनुदानित 6वी ते 8वी मराठी माध्यमाची शाळा आहे, BA DED आहे, भूगोल विषय शिकवण्यासाठी पाहिजे, पदसंख्या 1 आहे आणि 16,000 रुपये त्याचं मानधन आहे. आता माध्यमिक विभाग हाही अनुदानित आहे, 9वी ते 10वी साठी मराठी BSc BEd पाहिजे, गणित विषय शिकवण्यासाठी म्हणजे BSc बायोलॉजी BEd, पदसंख्या 1 आहे, 18,000 त्याचं मानधन आहे. माध्यमिक विभाग अनुदानित इयत्ता 9वी ते 10वी मराठी माध्यम आहे, BSc BEd विज्ञान म्हणजे BSc बायो BEd, 1 जागा आहे आणि 18,000 रुपये त्याचं शिक्षण सेवकाचं मानधन आहे. वरील पदांसाठी आरक्षण पुढील प्रमाणे: अनुसूचित जाती 1 विजा अ1 भज ब1 भज क1 EWS 1 खुल्ला 1 अशा प्रकारचे यांनी इथं आरक्षण दिलेलं आहे. त्यानंतर पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात. संस्थेचे नाव आहे सह्याद्री शिक्षण संस्था संचालित यशवंतराव चव्हाण विद्यालय यशवंत नगर, तालुका कराड, जिल्हा सातारा या मराठी माध्यमाच्या माध्यमिक विद्यालयात पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षण नेमणे आहेत. विभाग आहे माध्यमिक अनुदानित आहे, शिकवण्याचे माध्यम मराठी आहे, विषय व पदसंख्या गणित विषयाला पाहिजे, शैक्षणिक अर्हता MSc/BSc BEd, संभाव्य पदे 2 आहेत, अनुसूचित जमातीसाठी 1 आहे, विमुक्त जातीसाठी 1 आहे. त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. पुढची जाहिरात आहे बघा, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात आहे. संस्थेचे नाव आहे वर्णे ग्रामविकास मंडळ मुंबई संचालित श्री काळभैरव विद्यालय वर्णे, तालुका जिल्हा सातारा या मराठी माध्यमाच्या माध्यमिक विद्यालयात पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षक नेमणे आहेत. माध्यमिक विभाग आहे 6वी ते 8वी अनुदानित, माध्यम आहे मराठी, विषय भाषा हिंदीसाठी पाहिजे म्हणजे BA DED BA BEd चालेल. त्यांनी TET पेपर 2 एनी सब्जेक्ट, CTET पेपर 2 एनी सब्जेक्ट, पदसंख्या 1 आणि मानधन दिलेलं आहे इथं 16,000. त्याच्यानंतर पुन्हा माध्यम मराठीच आहे, गणित विषय BSc DED किंवा BSc BEd, TET पेपर 2 मॅथ सायन्स CTET पेपर 2 मॅथ सायन्स, पदसंख्या 1 आणि मानधन आहे 16,000. माध्यमिक 9वी ते 10वी मराठी भाषा मराठी शिकवण्यासाठी पाहिजे, BA BEd आणि 1 पद आहे,
18,000 रुपये त्याचं मानधन आहे. आणि खाली त्यांनी त्याचं रिझर्वेशन दिलेलं आहे. अनुसूचित जमातीसाठी एक, इतर मागासवर्गीय एक आणि ईडब्ल्यूएस साठी एक. पुढचं बघा, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण सेवक भरती जाहिरात. आणि हे संस्थेचं नाव आहे कोयना एज्युकेशन सोसायटी, तडदेव तालुका, महाबळेश्वर जिल्हा सातारा, संचालित मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने खालील प्रमाणे शिक्षण सेवक नेमणे आहेत. याच्यात सुद्धा मित्र 6 ते 8 माध्यमिक विभागासाठी अनुदानित आहे. मराठी पब्लिक सेमी विज्ञानाचे 4 पद आहेत आणि गणिताचं 1 पद आहे. आणि ही रिक्त पद आहेत 5. ही जाहिरात मी याच्या अगोदर सुद्धा रीड केलेली आहे, तिला पुन्हा आता काही रीड करत नाही, ती तुम्हाला समजली असेलच. त्यानंतर शिक्षण सेवक पाहिजे 100% अनुदानित शाळा आहे. शिक्षण प्रसारक मंडळ कुर्डवाडी संचालित नूतन विद्यालय हायस्कूल कुर्डवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथे शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये खालील प्रमाणे जागा भरायच्या आहेत. बघा, इकडे अनुक्रमांक 1 दिलाय, भरावायचे पद आहे शिक्षण सेवक 9वी ते 10वी साठी पाहिजे. त्यांना शैक्षणिक पात्रता बीएससी बीएड, कोणता विषय शिकवायचा आहे? गणित. बीएड ला मेथड असली पाहिजे गणित विज्ञान. प्राधान्य एमएससी भौतिक शास्त्र. कॉम्प्युटर मधील कोर्स उत्तीर्ण स्त्री शिक्षकेस प्राधान्य आहे. पदाची संख्या 1, अनुसूचित जाती एससी साठी आहे मित्र. आणि यांनी याच्यामध्ये हे दिलं नाही आहे अनुदान प्राप्त किती आहे ते. शिक्षण सेवक 9 ते 10 साठी बीएससी बीएड गणित, गणित विज्ञान, एमएससी गणित, कम्प्युटर सायन्स वाल्यांना, कम्प्युटर मधील कोर्स उत्तीर्ण वाल्यांना प्राधान्य 1 खुल्ला ओपन साठी आहे. शिक्षण सेवक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 स्टॅट या चाचणीस प्रविष्ट असणं आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आवश्यक त्या छायांकित प्रमाणपत्रासह मान्य चेअरमन नूतन विद्यालय हायस्कूल कुर्डवाडी यांच्या नावाने जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 8 दिवसाच्या आत पोस्टाने पाठवणे अथवा समक्ष प्रशालेच्या कार्यालयात आणून देणे. वास्तविक हे यांनी ऑनलाईनच हा अर्ज करायचा आहे. हे यांचं जर समजा नॉन ग्रँड असेल तर यांनी हा अर्ज मागितलेला आहे असं मला वाटते. कारण नाही, 100% अनुदानित आहे, यांना वैयक्तिक मित्र अर्ज पाठवायची काही गरज नाही, कारण हे चुकीचं आहे. पवित्र प्रणालीद्वारेच यांना उमेदवार घ्यायचे आहेत, हे पण आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. कुठली जाहिरात आहे बघा, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात आहे. संस्थेचे नाव आहे मेहकर नगरपालिका. आणि मेहकर नगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये खालील नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीद्वारे नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, विषय व पदनिहाय रिक्त पदाचा तपशील दिलेला आहे. मित्र, नगर परिषदची आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची जाहिरात आहे आणि इथं विदाऊट इंटरव्ह्यू आहे. 1:1 एका पोस्टसाठी एकच टॅटच्या गुणवत्तेनुसार इथे व्यक्ती पाठवले जाणार आहे, शिक्षक उमेदवार, आणि त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना नियुक्ती मिळणार आहे. माध्यम आहे उर्दू. पद आहे उर्दू ग्रॅज्युएट टीचर 1 ते 4 किंवा 1 ते 5 ला. वेतन श्रेणी त्यांनी दिलेली आहे इथं 6,000. अनुदानाचा प्रकार आहे ऍडेड. विषय ऑल सब्जेक्ट आहे. शिकवण्याचे माध्यम आहे उर्दू. आवश्यक शैक्षणिक पात्रता हायर सेकंडरी. आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा म्हणजे डीएड. एकूण पद आहेत 6. त्याच्यानंतर त्यांना आरक्षण न्याय पदाचा तपशील दिलेला आहे. अनुसूचित जातीसाठी 1 पण नाही आहे, अनुसूचित जमातीसाठी 1 आहे, महिलांसाठी आहे. समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 1, अशा एकूण 2 आहेत. अनुसूचित जमाती पेसासाठी काहीच नाही. विजा अ नील आहे, भज ब सुद्धा नील आहे, भज क साठी 1 जागा आहे, ती समांतर आरक्षणा व्यतिरिक्त आहे. त्याच्यानंतर भज क साठी भज ब साठी नाही आहे, भज क साठी 1 जागा आहे समांतर आरक्षणा व्यतिरिक्त. भज ड साठी 1 जागा आहे समांतर आरक्षणा व्यतिरिक्त. विमा प्र साठी 1 जागा आहे समांतर आरक्षणा व्यतिरिक्त. इतर मागासवर्गीय महिलांसाठी 1 आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएस साठी नील आहे, खुल्ला प्रवर्ग नील आहे. आणि अशा एकूण यांच्या जागा 6 जागा आहेत मित्र, हे इथं उल्लेखनीय आहे. तर अशा प्रकारे आज आपण ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत आणि ज्या पवित्र पोर्टलवर जाहिराती तुम्हाला दिसतील खाजगी व्यवस्थापनाच्या किंवा नगर परिषदच्या, त्यांना पेपरला सुद्धा म्हणजे तुमच्या
ज्या जिल्ह्यामधल्या त्या शाळा असतील त्या जिल्ह्याचे जे काही जास्त खपाचे 2 पेपर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना जाहिराती टाकणं संस्था चालक किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेला त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे. म्हणून ह्या पेपर मधल्या जाहिराती आहे, ह्याच जाहिराती तुम्हाला पवित्र पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर सुद्धा दिसणार आहेत. आणि या जाहिराती पाहूनच तुम्ही तुमचे पसंती क्रम, म्हणजे अगोदर तुम्हाला ऑनलाईन अर्ज द्यायचा आहे, ऑनलाईन अर्ज दिल्यानंतर तुम्हाला पसंती क्रम सुद्धा द्यायचे आहेत मित्र हो, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. तर ठीक आहे, मला अपेक्षा आहे की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारचे जे काही नवनवीन जाहिराती येतील त्या तुम्हाला बघण्यासाठी एकाच ठिकाणी मिळणार आहेत. तर ठीक आहे, आजच्या या चर्चेला मी आता पूर्ण विराम देतो आणि इथे मी थांबतो. धन्यवाद.